Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. So let me introduce first myself. I am Professor KG Ghalsasi and I am going to teach you the subject Automobile Engine. Subject code is 22308. I have already introduced you before this lecture. तर या लेक्चर पासून आपण चॅप्टर नंबर 4 चालू करणार आहे इग्निशन अँड एक्झॉस्ट सिस्टीम. तर हा जो चॅप्टर असणार आहे हा चॅप्टर तुम्हाला टोटल 8 मार्कासाठी असणार आहे आणि हा चॅप्टर नंबर 4 चा व्हिडिओचा पार्ट नंबर 1 असणार आहे. तर या लेक्चर मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले असणार आहेत तर फर्स्ट वन आहे एक्झॉस्ट सिस्टीम. म्हणजे व्हेकल मध्ये जी एक्झॉस्ट सिस्टीम असणार आहे ते एक्झॉस्ट सिस्टीम व्हेकल मध्ये काय यूज करायची, त्याचे कंपोनेंट्स काय असणार आहे हे आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते मफलर अँड इट्स टाइप्स. म्हणजे मफलर म्हणजे काय तर जो एक्झॉस्ट गॅसेसचा साऊंड असणार आहे तो साऊंड कमी करण्यासाठी आपण मफलर यूज करतो. तर ते मफलर आणि त्याचे टाइप्स कुठल्या कुठल्या टाइप्सचे मफलर असणार आहेत ते आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. एक्झॉस्ट सिस्टीम. तर एक्झॉस्ट सिस्टीमचं फंक्शन काय असणार आहे आफ्टर द एक्झॉस्ट स्ट्रोक. म्हणजे जे सगळे एक्झॉस्ट गॅसेस तयार झालेले असणार आहेत ते इंजिन मधून बाहेर काढून एअर मध्ये सोडेस्तोपर्यंत जे जे कंपोनेंट्स तिथं असणार आहेत त्या सगळ्या कंपोनेंट्सना आपण काय म्हणणार आहे तर एक्झॉस्ट सिस्टीम म्हणणार आहे. तर बघा The exhaust system collects, quiets and cleans the exhaust gases from the engine. म्हणजे जे सगळे प्रत्येक सिलेंडरमध्ये एक्झॉस्ट गॅसेस तयार झालेले असतात ते एकत्र कलेक्ट करणे. त्याच्यानंतर क्वाइट्स म्हणजे काय त्याचे जे नॉईज लेवल असणार आहे किंवा ते हाय प्रेशरनं बाहेर पडतात त्यामुळे जास्त नॉईज तिथं जनरेट होणार आहे तर ती नॉईज कमी करणे. आणि क्लीन्स म्हणजे जे हार्मफुल किंवा टॉक्झिक गॅसेस असणार आहे ते लेस हार्मफुल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करणार आहे तर एक्झॉस्ट सिस्टीम करणार आहे. The system carries the gases to the rear of the vehicle and discharge them in the air. आणि फायनली एक्झॉस्ट सिस्टीम काय करणार आहे ते सगळे एक्झॉस्ट गॅसेस कुठे डिस्चार्ज करणार आहे तर एअर मध्ये डिस्चार्ज करणार आहे. द एक्झॉस्ट सिस्टीम कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कंपोनेंट्स. तर कुठले कुठले कंपोनेंट्स आहेत बघा. फर्स्ट वन आहे एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, सेकंड वन आहे एक्झॉस्ट पाईप, थर्ड वन असणार आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, फोर्थ वन आहे मफलर आणि फिफ्थ वन असणार आहे रेझोनेटर अँड टेल पाईप. एवढे कंपोनेंट्स मेजर कंपोनेंट्स असतात एक्झॉस्ट सिस्टीम मध्ये. तर त्याचा लेआउट कसा असणार आहे तो आता आपण बघणार आहे. तर बघा या फिगर मध्ये काय आहे तर एक्झॉस्ट सिस्टीम लेआउट आहे. एक्झॉस्ट सिस्टीमचा जो लेआउट असणार तो या फिगर मधून तुम्हाला पॉइंट होतो. तर स्टार्टिंगला बघा हा कंपोनेंट कुठला असणार तर एक्झॉस्ट मॅनिफोल्ड असणार आहे. तर एक्झॉस्ट मॅनिफोल्ड काय करणार आहे जे प्रत्येक सिलेंडर मध्ये एक्झॉस्ट गॅसेस तयार होणार आहेत ते सगळे एक्झॉस्ट गॅसेस एकत्रित कलेक्ट करणार आहे आणि तो कुठं पाठवणार तर पुढे जी एक्झॉस्ट पाईप असणार त्या एक्झॉस्ट पाईपला पाठवण्याचं काम कोण करणार तर एक्झॉस्ट मॅनिफोल्ड करणार. त्याच्यानंतर हा असणार आहे तो हीट कंट्रोल वॉल्व. म्हणजे जे एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडणार आहे त्याच्यामध्ये जास्त हीट असते तर ती कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे तर हा हीट कंट्रोल वॉल्व करणार आहे. इथं असणार आहे गॅसकीट. नंतर ही जी पाईप आहे त्याला म्हणायचं इंजिन पाईप. त्याच्यानंतर पुढे असणार आहे ही कनेक्टर पाईप आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. हा जो पोर्शन तुम्हाला दिसत आहे तो असणार आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय करणार आहे तर जे एक्झॉस्ट सिस्टीम मध्ये हार्मफुल गॅसेस असणार आहेत HC असेल, CO असेल, NOx असेल, हे जे हार्मफुल गॅसेस असणार आहेत त्या हार्मफुल गॅसेसचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे लेस हार्मफुल गॅसेस मध्ये करणार आहे किंवा टॉक्झिक गॅसेसचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे लेस टॉक्झिक गॅसेस मध्ये करणार आहे. त्याच्यासाठी हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर इथं यूज केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही इंटरमिडिएट पाईप. त्याच्यानंतर हा असणार आहे इथं कनेक्टेड क्लॅम्प आणि नेक्स्ट आहे हा मफलर. तर मफलरचं फंक्शन काय असणार आहे एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडताना हाय प्रेशरनं बाहेर पडतात आणि त्यामुळे काय होणार आहे ते बाहेर पडताना जास्त नॉईज जनरेट करतात. मग तो जो जास्त नॉईज जनरेट झालेला आहे तो कमी करणे किंवा मफल करण्याचं काम कोण करणार आहे तर मफलर करणार. हे असणार आहे मफलर हँगल. हा वरच्या साईडला हँग करण्यासाठी मफलरला असणार आहे. नेक्स्ट ही असणार आहे एक्सेल पाईप.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा रेझोनेटर. रेझोनेटर परत साऊंड इंटेन्सिटी कमी करण्याचं आणि प्रेशर कमी करण्याचं काम करणार आहे. आणि लास्ट वन असणार आहे ती टेल पाईप. अशा प्रकारे हा एक्झॉस्ट सिस्टीमचा लेआउट असणार. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, इथून जे तुमचे एक्झॉस्ट गॅसेस स्टार्ट होणार ते या पूर्ण सिस्टीम मधून जाणार आणि लास्ट ते टेल पाईप मधून बाहेर पडून कुठं जाणार आहे तर ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये डिस्चार्ज होणार आहे. अशा प्रकारे हा एक्झॉस्ट सिस्टीमचा लेआउट असणार आहे. तर एक्झॉस्ट सिस्टीमचा फर्स्ट वन कॉम्पोनंट कुठला होता? एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. The function of the exhaust manifold is to carry exhaust gases from the cylinder head to the silencer. म्हणजे जे प्रत्येक सिलेंडर मध्ये एक्झॉस्ट गॅसेस तयार होणार आहेत ते एक्झॉस्ट गॅसेस कलेक्ट करून पुढं एक्झॉस्ट सिस्टीमला पाठवण्याचे काम कोण करणार आहे तर एक्झॉस्ट मॅनिफोल्ड करणार आहे. इट इज मेड ऑफ कास्ट आयर्न सो दॅट इट विथस्टँड हीट ऑफ एक्झॉस्ट गॅसेस. म्हणजे जे एक्झॉस्ट गॅसेस असणार आहेत ते बाहेर पडताना त्याच्यामध्ये हायर टेम्परेचर असते, कारण की का ते बर्न होऊन तयार झालेले असतात, त्यामुळे त्याचं टेम्परेचर जास्त असणार आहे. आणि त्या टेम्परेचरला असं मटेरियल पाहिजे की ते मटेरियल त्या टेम्परेचरला तिथं विथस्टँड झालं पाहिजे. आणि असं मटेरियल कुठलं असणार आहे तर कास्ट आयर्न असणार आहे. त्यासाठी आपण एक्झॉस्ट मॅनिफोल्ड जनरली कास्ट आयर्न पासून तयार करतो. एक्झॉस्ट मॅनिफोल्ड इज डिझाइन्ड सच अ वे दॅट मिनिमम रेस्ट्रिक्शन्स इज प्रोव्हाइडेड टू फ्लो ऑफ एक्झॉस्ट गॅसेस. म्हणजे हा जो पूर्ण एक्झॉस्ट गॅसेस डिझाईन केला जातो तो अशा प्रकारे केला जाणार आहे की जे एक्झॉस्ट गॅसेस असणार आहे ते लगेच काय झाले पाहिजेत, इंजिन मधून बाहेर पडले पाहिजेत. त्याला कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन्स किंवा अडथळे वगैरे तयार झाले नाही पाहिजेत. जर रेस्ट्रिक्शन्स तयार झाले तर काय होणार आहे, बॅक प्रेशर होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे, इंजिनची इफिशियन्सी कमी होणार किंवा व्हायब्रेशन जनरेट होण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. त्यामुळे एक्झॉस्ट मॅनिफोल्डचं डिझाईन करणं हा पण एक क्रिटिकल पार्ट असतो. तर आता इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल की हा एक्झॉस्ट मॅनिफोल्ड आहे. हा सिलेंडर नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. या प्रत्येक सिलेंडर मधून जे एक्झॉस्ट गॅसेस येणार आहेत ते एकत्रितरित्या इथं कलेक्ट केले जाणार आणि पुढे कुठं पाठवले जाणार आहेत ते टेल पाईपला पाठवले जाणार आहे. आणि हा जो आहे तो 2 in 1 एक्झॉस्ट मॅनिफोल्ड आहे. म्हणजे एक सिलेंडर नंबर 1 आणि सिलेंडर नंबर 2 जो असणार आहे त्याचा एक्झॉस्ट एकत्रित केला जाणार आहे आणि सिलेंडर नंबर 3 असेल आणि सिलेंडर नंबर 4 असेल त्याचा एक्झॉस्ट एकत्रित करून ते फायनली पाठवले जातं. तर ह्याच्यामध्ये असं ऑब्झर्व केलेलं या डिझाईन मध्ये इफिशियन्सी असणार आहे ती मॅक्झिमम असते. त्यामुळे हे डिझाईन जनरली अडॉप्ट केले जाते एक्झॉस्ट मॅनिफोल्ड 2 in 1 एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. आहे सायलेन्सर किंवा त्यालाच काय म्हणतात मफलर. तर नावातच आहे सायलेन्सर किंवा मफलर म्हणजे काय, जो साऊंड असेल तो कमी करणे हे फंक्शन असणार आहे सायलेन्सर किंवा मफलर. आता जेव्हा एक्झॉस्ट गॅसेस इंजिन मधून बाहेर पडणार आहे त्यावेळी ते काय पडतात, हायर प्रेशर विथ हायर टेम्परेचरनं बाहेर पडत असतात. त्यामुळे ते बाहेर पडताना नॉईज जनरेट करतात. मग तो नॉईज कमी करण्याचं काम कोण करणार आहे तर सायलेन्सर किंवा मफलर करणार. टू रिड्यूस द नॉईज द इंजिन इज कनेक्टेड व्हाया अन एक्झॉस्ट पाईप टू द सायलेन्सर इज कॉल्ड ॲज अ मफलर. सिंपल फंक्शन काय असणार आहे, नॉईज कमी करणे. टाइप्स ऑफ मफलर्स आर, तर टाइप्स कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट वन आहे बॅफल टाइप मफलर, सेकंड वन असणार आहे वेव्ह कॅन्सलेशन टाइप मफलर, थर्ड वन आहे रेझोनन्स टाइप मफलर, फोर्थ वन आहे ऍब्सॉर्बर टाइप मफलर आणि फिफ्थ वन आहे कंबाइंड रेझोनन्स अँड ऍब्सॉर्बर टाइप मफलर. तर हे 5 टाइप्सचे मफलर्स असतात. तर ते आता आपण वन बाय वन बघणार आहे. फर्स्ट वन टाइप ऑफ मफलर कुठला आहे तर बॅफल टाइप मफलर. इट इज जनरली सिलेंड्रिकल इन शेप विथ अ नंबर ऑफ बॅफल्स स्पॉट वेल्डेड इनसाइड. म्हणजे हा जो शेप बघितला तर आपण मफलरचा काय असणार आहे, सिलेंड्रिकल शेप असणार आहे. आणि हे जे असणार आहेत या बॅफल्स प्लेट आहेत, या दिसत आहेत तुम्हाला, त्या काय असणार आहेत तर बॅफल्स प्लेट आहे. त्या बॅफल्स प्लेट काय केलेल्या आहेत तर त्या सिलेंड्रिकली शेप्ड जो असणार आहे त्याला स्पॉट वेल्डेड केलेले आहेत. द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग इज क्लोजिंग एनी डायरेक्ट पॅसेज फॉर द गॅस. तर आता या बॅफल प्लेट काय करतात, जो गॅसचा फ्लो असणार आहे तो गॅसचा फ्लो डायरेक्ट न करता काय करतात, त्याला रेस्ट्रिक्शन्स करतात. तर रेस्ट्रिक्शन्स केल्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली जे गॅसेसचं प्रेशर असणार आहे ते गॅसेसचं प्रेशर कमी होणार आहे आणि प्रेशर कमी झाले की काय होणार आहे, नॉईज लेवल कमी होणार. जर आपण इनलेट आणि आउटलेट या पॅसेजमधून जर डायरेक्ट गॅसेस पास केले असते
तर ते हाय प्रेशर हाय वेलोसिटीनं बाहेर पडले असते, त्यामुळे त्याचा नॉईज जास्त असतं. आता इथं बॅफल प्लेट इन्सर्ट केल्यामुळे काय होतंय, जो एक्झॉस्ट गॅसेस असतात ते डायरेक्टली बाहेर न पडता काय होणार आहे, त्यांना असं क्रिस क्रॉस वे थ्रू काय करायला लागणार आहे, बाहेर पडायला लागणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, त्यांचं जे प्रेशर असणार आहे किंवा टेम्परेचर असणार आहे किंवा जी व्हेलॉसिटी असणार आहे ती कमी होणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली नॉईज लेवल असणार आहे ती नॉईज लेवल कमी होणार आहे. The major drawback of this type of muffler is their low efficiency. Because of the restrictions provided by the baffle to the flow, the back pressure is increased, thus causing loss of engine power. तर आता आपण जो त्यांचा फ्लो एक्झॉस्ट गॅसचा फ्लो होता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण रेस्ट्रिक्शन्स तयार केले, त्यामुळे काय होणार आहे, इथं बॅक प्रेशर जनरेट होण्याचे चान्सेस जास्त असणार आहे. तर हा एक ड्रॉबॅक असणार आहे व्हाईल युझिंग द बॅफल टाइप ऑफ मफलर. सेकंड वन टाइप ऑफ मफलर असणार आहे वेव्ह कॅन्सलेशन टाइप ऑफ मफलर. इन दिस टाइप ऑफ एक्झॉस्ट गॅसेस आर डिवायडेड इन टू पार्ट्स. तर आता इथं फिगर मध्ये बघितलं तर हा इनलेट पोर्शन असणार आहे, इथून एक्झॉस्ट गॅसेस काय होणार आहे, सम एक्झॉस्ट गॅसेस या हाफ पोर्शन मध्ये इकडे जाणार आहे आणि सम एक्झॉस्ट गॅसेस रिमेनिंग हाफ पोर्शन मध्ये जाणार आहे. म्हणजे जो एक्झॉस्ट गॅसेसचा फ्लो होता तो आपण दोन पार्ट्स मध्ये काय केलेला आहे, डिवाइड केलेला आहे. The length of these paths are adjusted such that after they come out of the muffler, the crest of one wave coincide with the trough of the second wave, thus cancelling each other and reduces the noise to zero. म्हणजे आता हे जे एक्झॉस्ट गॅसेस पास होणार आहे ते पास होताना काय होणार आहे, जे दुसरे एक्झॉस्ट गॅस असणार ते परत आपण रोटेट करून काय केलेले आहे, त्या एक्झॉस्ट गॅसेसच्या पाथमध्ये आणलेले आहेत. त्यामुळे जे एक्झॉस्ट गॅसेसच्या वेव्ह होत्या त्या एकमेकाला काय होणार आहेत, को इन्साइड होणार आहेत आणि एकमेकाला काय करणार आहेत, कॅन्सल करणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली जी नॉईज लेवल होती ती नॉईज लेवल काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आणि ऍट लास्ट काय होणार आहे, या सेंट्रल पोर्शन मधून ते एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडणार आहेत, त्यावेळी त्यांची नॉईज लेवल काय झालेली असणार आहे, कमी झालेली असणार आहे. In this type of muffler, resistance to the main gas flow is very small as compared to the baffle type muffler. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर डायरेक्ट रेस्ट्रिक्शन्स अप्लाय केलेले नाही, त्यामुळे काय होणार आहे, बॅक प्रेशरचा जो चान्सेस होते आधीच्या टाइप ऑफ मफलर मध्ये बॅफल टाइप मध्ये हे ह्याच्यामध्ये काय असणार आहेत, कमी असणार आहे. त्यामुळं वेव्ह कॅन्सलेशन टाइप ऑफ मफलरची इफिशियन्सी मॅक्झिमम असणार आहे ॲज कम्पेअर टू द बॅफल टाइप ऑफ मफलर. आहे resonance type of muffler. This type of muffler consists of number of resonators in series through which a pipe containing SS ports passes. The exhaust gases flow through this type and thus experience no resistance. Series of resonators eliminates the fundamental and higher harmonics of the engine noise. तर आता फिगर मध्ये बघा, या फिगर मध्ये काय असणार आहे तर हे एसएस पोर्ट्स आहेत आणि या एसएस पोर्ट्स आहेत, त्याच्या थ्रू काय केलेलं आहे, हा हेल्मेल्टोज रेझोनेटर इथं मटेरियल यूज केलेलं आहे. तर हे रेझोनेटर मटेरियल काय करणार आहे, जी एक्झॉस्ट गॅसची फ्रिक्वेन्सी असणार आहे ती नॅचरल फ्रिक्वेन्सीला काय होऊन देणार नाही, मॅच होऊन देणार नाही. फॉर एक्झाम्पल आता जर आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वगैरे बघितले, गिटार वगैरे बघितली तर त्याच्यामध्ये साऊंड कधी जनरेट होणार आहे, त्या इन्स्ट्रुमेंटची फ्रिक्वेन्सी जर नॅचरल फ्रिक्वेन्सीला मॅच झाली तर काय होणार आहे, प्लीझंट साऊंड तिथं जनरेट होणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, ती जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती नॅचरल फ्रिक्वेन्सीला मॅच होऊन दिली जात नाही. हे जे हेल्मेल्टोज रेझोनेटर मटेरियल असणार आहे ती फ्रिक्वेन्सी मॅच होऊन देत नाही, त्यामुळे काय होणार आहे, नॉईज तिथं जनरेट होणार नाही. ऑटोमॅटिकली काय होणार आहे, नॉईज लेवल तिथं काय होणार आहे, कमी होणार आहे. तर या टाईपचा मफलर असणार त्याला म्हणायचं रेझोनन्स टाइप ऑफ मफलर. नेक्स्ट फोर्थ वन आहे ऍब्सॉर्बर टाइप मफलर. The sound absorbing material, usually fiberglass, is placed in this case around the perforated tube through which the exhaust gas pass. During high pressure fluctuation, the gases pass through the perforations to the sound absorbing material. When these fluctuations are reduced, the intensity of noise also reduced. तर या मफलर मध्ये काय केलेलं असते तर नॉईज किंवा साऊंड ऍब्सॉर्बिंग मटेरियल इथं यूज केलेलं असतं.
जेव्हा एक्झॉस्ट गॅसेस इथून पास होणार आहेत त्यावेळी ते साऊंड ऍब्सॉर्बिंग मटेरियल काय करणार आहे, तर जी साऊंडची इंटेन्सिटी असणार आहे ती कमी करणार आहे आणि ऑटोमॅटिकली आउटलेट मधून हे गॅसेस बाहेर पडताना काय होणार आहे, तर ते लेस नॉईजनं गॅसेस बाहेर पडणार आहे. त्याला म्हणायचं ऍब्सॉर्बर टाईप मफलर. नेक्स्ट फिफ्थ वन आहे कंबाइंड रेझोनन्स अँड ऍब्सॉर्बर टाईप मफलर. It is seen that absorber type muffler has a drawback that it is not efficient in reducing noise of a low frequency. म्हणजे जो आपण फोर्थ वन बघितला ऍब्सॉर्बर टाईप मटेरियल त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक काय आहे की लो फ्रिक्वेन्सीच्या ज्या व्हेव्ज असणार आहे एक्झॉस्ट गॅसेसच्या त्याचा साऊंड इंटेन्सिटी किंवा ते साऊंड मफल करण्याचं काम रेझोनन्स टाईप मफलर यूज करू शकत नाही. त्यामुळं काय केलेलं आहे तर कंबाइंड रेझोनन्स अँड ऍब्सॉर्बर टाईप मफलर यूज केलेलं आहे. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन इथं यूज केलेलं आहे. तर फर्स्ट इथं फिगरमध्ये बघितलं तर फर्स्ट वन काय असणार आहे, हे जे ऍब्सॉर्बिंग मटेरियल यूज केलेलं आहे आणि फिफ्थ वन जो चेंबर दिलेला आहे इथं रेझोनेटिंग चेंबर म्हणजे रेझोनेटर यूज केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडणार आहे त्यावेळी काय होणार आहे, इथं नॉईज लेवल कमी केली जाणार आहे आणि लास्ट वन जो चेंबर असणार त्याच्यामध्ये काय होणार आहे, लो फ्रिक्वेन्सीच्या ज्या वेव्स असणार आहेत त्याची पण नॉईज इथं कमी केली जाणार आहे आणि त्यामुळे आउटलेट मधून गॅसेस बाहेर पडताना काय होणार आहेत, तर एकदम लो लेवल ऑफ नॉईज न ते बाहेर पडणार आणि हा जो मफलर असणार आहे तो सगळ्यात इफिशियंट मफलर असणार आहे ॲज कम्पेअर टू द अदर मफलर्स. त्यामुळे आता जनरली जो यूज मध्ये मफलर असणार आहे प्रत्येक व्हेकल मध्ये तो कुठला यूज करतात, तर कंबाइंड रेझोनन्स अँड ऍब्सॉर्बर टाईप मफलर.